आजच्या दिवशी आपण पाहतोय अर्थातच तो प्रवेश करत होता, पहिला सामना खेळत होता, डेब्यू करत होता आणि त्याने आज शतक झळकावलंय आणि असं करणारा भारतीय तो 16वा खेळाडू ठरलाय. तर मी श्रेयस अय्यरचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करेन. सामना सुरू होणार आहे. या सामन्याचं धावतं समालोचन अर्थातच मी यासिन मर्चंट, मॅन फ्रॉम नवगाव अलिबाग, आणि त्याचप्रमाणे माझ्या साथीला असणार आहेत अर्थात ज्यांचं नाव संपूर्ण मुंबईमध्ये चर्चेलं जातं ते अर्थातच सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर. मित्रांनो, ही भूमी अर्थातच मुंबई जी भूमी आहे ती अर्थातच खाऱ्या पाण्याची आहे. मी म्हणूनच बऱ्याच वेळा म्हणत असतो की ही भूमी आहे खाऱ्या पाण्याची, ही भूमी आहे मच्छीमारांची. इथे आवड आहे भजनांची, शर्यतींची, नाटकांची, परंतु खऱ्या अर्थानं ओळख आहे मुंबई नगरीची. ती आहे पंढरी क्रिकेटची, ती आहे पंढरी क्रिकेटची. या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपण पाहतोय आज दिवस रात्र सामना इथे खेळणार आहोत आणि दोन्ही संघांना एक सामना जिंकलाय. त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं मनोबल वाढलेलं आहे आणि आता फ्लड लाईट्स सुद्धा आपण पाहतोय ऑन झालेले आहेत आणि या फ्लड लाईट्स मध्ये गोलंदाजी करत असताना फलंदाजांना नक्कीच त्रास होणार आहे किंवा क्षेत्ररक्षकांना सुद्धा त्रास होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. परंतु या सर्व खेळाडूंनी अर्थातच ते व्यावसायिक खेळाडू आहेत आणि त्याच कारणास्तव प्रॅक्टिस भरपूर केलेली आहे. बऱ्याच वेळा याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे, त्यांच्याकडे बराच एक्सपिरियन्स आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं एक्सपीरियंस इज अ बेस्ट टीचर. तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासिन मर्चंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं ये मैच टर्फ एडिक्ट बनाम कांधारी किंग्स इन दोनों टीमों के बीच जारी है. टॉस जीता था कांधारी टीम ने और सबसे पहले क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था टर्फ एडिक्ट को. गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर के लिए विकी बोहिर के ऊपर. सलामी बल्लेबाज के रूप में कृष्णा सातपुते और एजाज कुरैशी. राइट हैंडेड बल्लेबाज और लेफ्ट हैंडेड बल्लेबाज का यह कॉम्बिनेशन बहुत ही खतरनाक, बहुत ही जहरीला होता है. यह अक्सर हमने देखा है, फिर सनत जयसूर्या, कालो विथरना हो या गौतम गंभीर और वीरेंद्र सहवाग हो, सौरभ गांगुली हो और सचिन तेंदुलकर हो, तो क्या हो सकता है यह हमने सबने देखा है और उसका अनुभव भी किया है. विकी बोहिर कुछ 15-20 कदमों का रनअप, स्ट्राइक एंड पर कृष्णा अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है. नॉन स्ट्राइक के एंड पर एजाज, राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद फुल टॉस थी मगर उसे परख नहीं पाए थे. मैंने जैसे पहले ही कहा था कि फ्लड लाइट ऑन होने के बाद थोड़ी सी दिक्कत तो जरूर पेश आई. शायद यहां पे गेंद उन्हें जल्दी से साइड नहीं हुई, इस वजह से फुल टॉस गेंद का फायदा नहीं उठा पाए. गेंद को खेल दिया था शॉर्ट स्क्वायर की दिशा में सीधा. फील्डर के हाथों में गैप ढूंढने में कामयाबी नहीं थी, इस वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी. वहां के फील्डर ने हर गुंजाइश को खारिज कर दिया और फिर से एक बार धीरे धीरे गेंदबाजी के मोर्चे पर, गेंदबाजी के कगार पर गेंदबाज फिर से एक बार दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया. जी हां, ओवर पिच गेंद थी, उसे उड़ाया हवा में जरूर, गेंद आसमान पर, मगर ये कैच ड्रॉप. जीवन दान. कृष्णा सातपुते जैसे बल्लेबाज को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों को ऊपर कुड़ाड़ी मारने जैसा होगा. ये बहुत ही खतरनाक साबित हो सकता है क्योंकि पूरे विश्व में कृष्णा सातपुते के बल्ले का जौहर हमने देखा है. बहुत ही डेंजरस बल्लेबाजों में से एक माने जाते हैं, नंबर 1 बल्लेबाज है. दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, अपने साथी बल्लेबाज एजाज को खेलने का मौका दिया. एजाज अर्थात इकराम इज्जत और उसी के साथ हमारे नौशाद भाई शिगलगार. नौशाद का नाम होता है खूबसूरती लाने वाला. देखिए प्रहार के लिए कितनी खूबसूरती उन्हें लाई है अपने नाम की तरह यहां पे एक प्रतियोगिता आयोजित करते हुए. बाएं हाथ के बल्लेबाज एजाज देख रहे हैं, मुआयना कर रहे हैं, फिर से एक बार खेलने के तैयार होंगे. जी हां, इस मर्तबा कमाल की गेंद, लाजवाब गेंद, कोई जवाब नहीं था बल्लेबाज एजाज के पास, मात्र उस गेंद को देखते रहे. गेंद ने हालांकि टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होकर गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में.
बहुत ही बढ़िया गेंद थी, शानदार वापसी मैं कहूंगा। यह बैटल बहुत ही मजेदार होगा, बहुत ही कमाल का होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। विकी बोयर फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट इस मरतबा। ये देखिए विकी बोयर की कलात्मकता, कौशल्य, कमाल की गेंदबाजी। हालांकि कुछ गलतियां जरूर उन्होंने की थी, फुल टॉस गेंद की थी, मगर तकदीर का यहां पे साथ मिला और उसके बाद उन्होंने अपने आप को संभाला, अपने आप को समझाया कि इस तरह की गेंदबाजी करेंगे तो यहां पे बल्लेबाज बख्शने के मूड में बिल्कुल नहीं है। फिर से एक बार गेंदबाज, जी हां, इस मरतबा बैकफुट पर तैयार थे, बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को हालांकि हवा में जरूर खेला था, मगर नो मैंस लैंड में गेंद, आउटफील्ड थोड़ी सी खराब है वहां पे, और इस वजह से जहां पे 4 रन मिलने की संभावना थी वहां पे मात्र 1 रन बल्लेबाज एजाज को संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 2 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए, जबकि यह पहला ओवर प्रगति पर विकी बोयर का 6 ओवर का यह मैच होगा। पहला ओवर पावर प्ले का होगा, अर्थात मैंडेटरी पावर प्ले। विकी बोयर बहुत ही शानदार, बहुत ही जाने माने गेंदबाज है, सदे हुए गेंदबाज है। राइट आर्म ओवर द विकेट इस मरतबा। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ अपने घुटने के बल गए थे, उस गेंद को खेलने की कोशिश की थी, ट्राई किया था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में। कमाल की फील्डिंग का प्रदर्शन, प्रेजेंस ऑफ माइंड किसे कहते हैं तो शायद इसी को कहते हैं, क्योंकि वो जानते थे कि यहाँ पे एक हाथ से गेंद फील्ड होने की संभावना बिल्कुल नहीं है। उन्हें अपने कदमों का इस्तेमाल किया और उस गेंद को रोकने में कामयाबी हासिल की। इस 1 रन के साथ रनों की संख्या फिर से एक बार धीरे धीरे आगे सरकती हुई 3 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। अब यहाँ पे सभी खिलाड़ी फिर से एक बार एक जगह पर आए हैं और आपस में बातचीत कर रहे हैं कि क्या किया जाए, किस तरह की यहाँ पे गेंदबाजी होनी जरूरी है, किस तरह से यहाँ पे क्षेत्ररक्षण सजाना बहुत ही जरूरी है, क्योंकि दोनों भी बल्लेबाज अपने कमाल के बल्लेबाजी के फॉर्म पर। लाजवाब ये प्रतियोगिता, प्रहार चषक, पूरे विश्व में मैं कहूंगा इस प्रतियोगिता की धूम मची हुई है। इनफैक्ट ये प्रतियोगिता पावर प्ले, पहले ओवर की समाप्ति हो चुकी है और फिर से एक बार यहां पे दूसरे ओवर में पावर प्ले लेने का इरादा बना लिया है। अंपायर जी का इशारा आया है, दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज को यहां पे आमंत्रित किया है, दावत दी है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज अंगद पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। पावर प्ले यहां पे बरकरार रहेगा। देखिए फील्डिंग की सजावट किस तरह से की है। राइट हैंडल बल्लेबाज कृष्णा के लिए बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट हमें नजर आता हुआ, मिड ऑफ, उसी के साथ एक लॉन्ग ऑन, शॉर्ट स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग। इस तरह से यहां पे फील्ड सजाई गई है। तकरीबन 10,000 क्रिकेट के दीवाने इस मैच को यूट्यूब के जरिए से देख रहे हैं। उन सभी क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करूंगा प्रहार चषक के। जी हां, पहली गेंद स्लोवर वन, मगर जड़ में डालने की कोशिश की थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया था, वाइडिश लॉन्ग ऑफ, सीमा रेखा के बाहर दनदनाती हुई निकल गई है, 4 रनों के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 7 रन। परफेक्ट यॉर्कर था और फॉलो थ्रू में अपनी ही गेंदबाजी के ऊपर अंगद ने उस गेंद को फील्ड किया, रन लेने की हर गुंजाइश को खारिज कर दिया था। इसी तरह की बिंदी गेंद अगर करेंगे तो ही यहां पे कुछ बनेगा, वरना कृष्णा सातपुते हमेशा आक्रामक बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हैं, उनके तेवर देखते ही बनते हैं। फिर से एक बार अंगद लंबा रनअप, जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीची रही, सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाएगा, ड्राइव करने की कोशिश की थी कृष्णा सातपुते ने, मगर गेंद तक नहीं पहुंच पाए थे। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था, सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद, और इसी के साथ ये बिंदी गेंद, पहली मरतबा, दूसरी मरतबा ये बिंदी गेंद आती हुई। अंगद पाटिल लाजवाब गेंदबाज है, शानदार ऑलराउंडर। जी हां,
कमाल का यहाँ पे स्ट्रोक, ब्रांडेड स्ट्रोक मैं कहूंगा। कृष्णा सातपुते इसी तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। तोड़फोड़ बल्लेबाजी किसे कहते हैं, तो कृष्णा की बल्लेबाजी को देखना बहुत ही जरूरी है। तमाम जो क्रिकेट के दीवाने इस मैदान में शिरकत कर चुके हैं, अपना वक्त उन्होंने यहाँ पे खर्च किया है, उन तमाम क्रिकेट के दीवानों का मैं फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करूंगा। और YouTube के जरिए से तकरीबन 10,000 क्रिकेट के दीवाने जुड़ चुके हैं। देखिए, जहां पे हालांकि मैं अक्सर कहता हूं कि थिएटर हो, सिनेमा हो या क्रिकेट का मैदान हो, अगर प्रेक्षक नहीं है, क्रिकेट रसिक नहीं है, तो कोई मायने नहीं रखता। अगली गेंद स्लोवर वन गेंद थी, चकमा दिया, बीचों बीच पकड़े गए, लेग बिफोर द विकेट, और ये पहला झटका कृष्णा सातपुते बैक टू द पैवेलियन। शानदार गेंदबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए अंगद पाटिल ने। हालांकि इस ओवर में एक छक्का हमें देखने को मिला था, मगर उसी बल्लेबाज को उन्होंने चलता किया है। यह है अंगद पाटिल का जलवा, यह है अंगद पाटिल की करामत, यह है अंगद पाटिल की कलात्मक गेंदबाजी। अंगद पाटिल हालांकि बहुत ही नवयुवक है, नौजवान खिलाड़ी है, मगर बहुत ही कम अरसे में उन्होंने इस प्रोफेशनल क्रिकेट को समझा है और समझते हुए यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर में मात्र 3 रन खर्च किए थे विकी भोईर ने। दूसरा ओवर में अंगद पाटिल ऐसा लग रहा था कि महंगे साबित होंगे, मगर अंगद पाटिल ने फिर से एक बार बहुत ही जबरदस्त वापसी की है। नए बल्लेबाज इस बीच योगेश पेड़कर बाहर से बिलोंग करते हैं। जी हां, पहली गेंद और पहले ही मन बना लिया था, अपने दिमाग में ये पहले ही शॉट खेल चुके थे। कमाल का शौक, उल्टा पुल्टा जिसे कहते हैं, और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। है पहले ओवर में भी हमने देखा मात्र 3 रन खर्च किए थे, और इस ओवर में 14 रन 1 विकेट। चंद्रकांत जी, नक्कीच दबाव या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। एक मोठी विकेट तर या ठिकाणी मिळवली गेली आहे, आणि आपण म्हणतो की या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता ते नियंत्रण आहे, पहिल्यापासूनच या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केलाय, आणि 17 रन आणि 1 विकेट। परंतु येणाऱ्या 4 ओव्हर आहेत, या ओव्हरमध्ये तुम्हाला आक्रमण करावी लागतील। या अगोदरच्या ओव्हरमध्ये अंगदने एक महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, परंतु थोडेसे रनही आले आहेत, परंतु हाच धावांचा फ्लो पुढे चालू ठेवावा लागेल। आज जर पाहिलं तर यासिन मर्चंट सर, अलिबाग रायगडचे एक लोकप्रिय समालोचक, त्यांच्याबरोबर आम्हाला समालोचन करण्याचा योग या ठिकाणी पुन्हा एकदा मिळतोय। तर येणारे 4 ओव्हर खूप निर्णायक असतील। नए गेंदबाज फिर से एक बार विकी भोईर आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके हमसे दूर की छोर से। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज एजाज कुरैशी उनके सामने होंगे। कमाल का ये दृश्य, कमाल का ये टूर्नामेंट। जी हां, इस मरतबा देखा ना था, हालांकि खेला था, गेंद नजर नहीं आई, गेंद फलक पर जान हलक में, मगर ये देखिए फिर भी सिर से एक बार तकदीर का साथ मिला। कैच ड्रॉप होता हुआ जीवन दान मिला एजाज कुरैशी को। एजाज ने ऊपर वाले का शुक्रिया अदा किया। या ठिकाणी प्रहार चषक 2021 मध्ये संकल्प सिद्धी गणेश मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक अनंत लांजेकर म्हणजेच भाई या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। आम्ही या प्रहार चषकाच्या माध्यमातून भाई आपलं हार्दिक 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 असं स्वागत करू। पहली ही गेंद के ऊपर एक संभावना बनी थी, एक मौका बना था, एक चांस था बड़े विकेट को चटकाने का। हालांकि बहुत ही मुश्किल था, क्योंकि गेंदबाज को उल्टे जाकर उस गेंद को कैच लपकना था।
जी हां, इस मर्तबा फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाने की कोशिश की थी मगर अपने ही जाल में फंस गए विकी बोयर। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकलती हुई गेंद, अंपायर जी ने अपने परों को खोला, अपने हाथ जमीन से समांतर फैलाते हुए इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ता हुआ। इस एक अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी, रनों की संख्या जहां पहुंची है 20 रन। फिर से एक बार विकी। जी हां, लाजवाब, जबरदस्त, झन्नाटेदार, कमाल, धमाल मचाते हुए यहां पे गेंदबाजी का नजराना पेश कर रहे हैं विकी बोयर। विकी बोयर ने पहले ओवर में काफी प्रभावित किया था, शानदार गेंदबाजी की थी और पूरे विश्व में जो दो बल्लेबाज है उनके सामने गेंदबाजी करना अपने आप एक बहुत बड़ी बात है। मगर देखिए विकी बोयर भी ये बल्लेबाज को बताते हुए कि हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है। इस मर्तबा फुलर लेन की डिलीवरी थी, उसे कारपेट के सहारे खेल दिया था। कारपेट को चाटी हुई गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। गैप ढूंढने में फिर से एक बार कामयाबी नहीं थी और इसी वजह से मात्र दोनों भी बल्लेबाजों को एक रन पर संतुष्ट होना पड़ा। इस एक रन के साथ रनों की संख्या 21 रन, 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 21 का आंकड़ा बहुत ही शुभ माना गया है। 21, हालांकि अक्सर हम देखते हैं कि 21 मोदक, 21 दुर्वा और उसी के साथ 7 at 6 की अगर टोटल की जाए वो भी होती है 21। तीसरा ओवर जारी है, तमाम क्रिकेट के दीवाने आस लगाए बैठे हैं। ये मैच बहुत ही रोमांचकारी होगा, ये मैच बहुत ही कांटे का होगा, कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। संभल कर और फूक फूक कर एक एक कदम यहां पे चलते हुए महार से बिलोंग करने वाला ये स्टार खिलाड़ी योगेश पेंडकर, ऐसा कोई खिलाड़ी नहीं होगा जो इन्हें नहीं जानता होगा। अगली गेंद फिर से एक बार विकी की। जी हां, इसमें तबा बहुत ही बढ़िया गेंद थी और कमाल की फील्डिंग मैं कहूंगा, मगर खराब थ्रो। जहां पे एक रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन भी यहां पे मुफ्त में तोहफे में दे दिया है। हालांकि बहुत ही बढ़िया फील्डिंग की थी, बिहाइंड द विकेट फील्डिंग करना इतना आसान नहीं होता, मगर चौकन्ने थे, चुस्त फुर्ती लेते वहां के फील्डर। और अपने टीम के लिए मैं जरूर कहूंगा कि 2 रन जरूर बचाए। इन 2 रनों के साथ फिर से एक बार रनों की संख्या का ग्राफ आगे सरकता हुआ 23 रन, 23 रन ऑन स्कोर बोर्ड। 2 ओवर की समाप्ति के बाद तीसरा ओवर प्रगति पर। फिर से एक बार विकी बोयर राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस मर्तबा अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक तो जरूर कहूंगा, मगर फील्डर को ढूंढ लिया था। इस मर्तबा गैप ढूंढने में कामयाबी नहीं थी और इसी वजह से मात्र 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा। एक रन बहुत ही कीमती होता है। जिस तरह से राजनीति में एक वोट कीमती होता है, उसी तरह से विद्यार्थी अवस्था में हम देखते हैं कि एक गुण महत्वपूर्ण होता है और मैदान में एक रन बहुत ही कीमती होता है। इस बीच विकी बोयर दौड़ पड़े। जी हां, ब्लॉक करने की कोशिश की थी मगर बहुत ही खूबसूरती के साथ, लाजवाब अंदाज के साथ खेला था कारपेट के सहारे ऑन ड्राइव, मगर वहां पे उतनी ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन करते हुए वहां के फील्डर, दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच 2 रन मुकम्मल कर लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 26 रन पर। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। यासिन सर, आणखी एक चांगलं षटक या ठिकाणी म्हणेल। विकेट तसं पाहिलं तर विकेट टिकून ठेवलेले आहेत, परंतु दबाव अजूनही मी म्हणेल या ठिकाणी फलंदाजांवर असणार आहे, कारण या ओव्हरमध्ये देखील विकी बोयर पहा काय गोलंदाजी करतायत। दोन्ही षटकं अतिशय खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून टाकली गेली, 2 षटकं टाकली त्यांनी आणि 12 धावा केवळ खर्च केल्या, म्हणजे 6च्या सरासरीने गोलंदाजी म्हणजे अप्रतिम आणि ते देखील या मैदानावर कौतुक करावं लागेल विकी बोयर यांचं। आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नवी मुंबईचे हे गोलंदाज लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली कामगिरी करतायत। माधवमंत्री चषकात देखील त्यांना गोलंदाजी करताना पाहायला मिळालं होतं नुकतंच लेदर बॉलच्या, त्यामुळे चांगल्या फॉर्मात आहेत आणि त्याचा फायदा आज या ठिकाणी देखील होताना पाहायला मिळाला। परंतु येणाऱ्या 3 ओव्हर खूप निर्णायक असणार आहेत। टर्फ एडिक्ट अर्थात डिंगडोंग के खिलाड़ियों को यहां पे संघर्ष करना पड़ रहा है, एक रन के लिए तरसना पड़ रहा है। हालांकि यह जिंदगी हो या क्रिकेट हो, क्रिकेट का मैदान हो, संघर्ष तो करना पड़ता है। इसलिए मैं अक्सर कहता हूं दोस्तों, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यहाँ पे संघर्ष करना पड़ेगा, यहाँ पे जूझना पड़ेगा, यहाँ पे, क्योंकि इन दोनों भी गेंदबाजों ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। स्पेशली मैं विकी बोयर की तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा, काबिल तारीफ गेंदबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए। पहले ओवर में मात्र 3 रन दिए थे और इस ओवर में
विकी बोयर ने रन खर्च किए हैं, कुल मिला के 9 रन। 2 ओवर में उन्होंने मात्र 12 रन खर्च किए, जहां पे बल्लेबाजों के लिए नंदनवन कहा जाता है। बल्लेबाजों के लिए सपोर्ट करने वाली ये पिच हमें मुहैया करवाई है नौशाद भाई शिकलगार ने, और देखिए उसका पूरा फायदा उठाया सभी बल्लेबाजों ने। मगर आज यहाँ पे गेंदबाजों की मैं तारीफ करने से नहीं चूकूंगा। नए गेंदबाज आए हैं इस बीच, रोहन घरत अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके। चौथे ओवर के लिए जरूर वो सोच रहे होंगे, अपने दिमाग में प्लान सजा रहे होंगे कि ये पूरी दुनिया में, पूरे विश्व में जो बल्लेबाजी करने के लिए माहिर बल्लेबाज है, उनके सामने किस तरह की गेंदबाजी करे। राइट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज योगेश पेंडकर, नॉन स्ट्राइक एंड पर एजाज कुरैशी, मैन फ्रॉम इंदापुर पुणे। योगेश पेंडकर महार से बिलोंग करते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, आहा कमाल का यॉर्कर था। बल्लेबाज हालांकि हड़बड़ाहट में नजर आए, करे तो क्या करे, लेग बाय के रूप में 1 रन जरूर मिला। जैसे वैसे यहाँ पे 1 रन मिला, मगर बिल्कुल आत्मविश्वास से ये भरा हुआ स्ट्रोक नहीं था, पूरी तरीके से ब्लॉक किया था। परफेक्ट यॉर्कर हमें देखने को मिला था, और एक अच्छी शुरुआत के साथ, अच्छे यॉर्कर के साथ रोहन अपनी गेंदबाजी की शुरुआत करते हुए काफी प्रभावित किया है इन गेंदबाजों ने। हमारे साथी देखिए कुणाल सर, और उसी के साथ चंदू सर और हरीश पांड्या सर, उसी के साथ प्रशांत सर, ये सभी हमें सहयोग करते हुए, सहकार्य करते हुए। उसी के साथ हमारे साथ प्राजक्ता मैडम जो कि गुण लेखन का काम को अंजाम दे रही है। उसी के साथ हमारे डीजे मास्टर 7070p पूरी टीम। तारीफ भाई की मैं जरूर तारीफ करना चाहूंगा, क्योंकि तारीफ के लायक है, क्योंकि उन्होंने जिस अंदाज के साथ यहाँ पे कैमरा मुहैया करवाया है, उसी के साथ हम देख सकते हैं पीसी हो, लैपटॉप हो, हर एक चीज यहाँ पे परफेक्शन नजर आता हुआ। रोहन थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली करते हुए, एक शॉर्ट स्क्वायर लेग, उसी के साथ एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ, शॉर्ट पॉइंट, और उसी के साथ बाएं हाथ के बल्लेबाज के लिए शॉर्ट थर्ड मैन और शॉर्ट फाइन लेग। अंपायर जी कुछ इशारा देते हुए, कमाल का ये एटमॉस्फियर, लाजवाब ये वातावरण, क्रिकेट को साइसा वातावरण में कहूंगा। जी हाँ, रोहन के इस गेंद को आओ देखा ना ताओ, और उस गेंद को खेल दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। हवाई सफर करते हुए गेंद 6 रनों के लिए। वही सही निर्णय यहां पे लिया जाएगा, ये विश्वास आप में भी है, हम में भी है। पहली गेंद पर लेग बाय के रूप में 1 रन जरूर आया था, दूसरी गेंद पर एक करारा छक्का हमें देखने को मिला। कुल मिला के 33 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए, और एक महान बल्लेबाज, एक महान ऑलराउंडर की यहां पे मुझे याद आती हुई, अर्थात शेन वॉटसन, जर्सी नंबर 33। उसी के साथ भारत के उभरते हुए ऑलराउंडर अर्थात हार्दिक पांड्या, जिनकी जर्सी नंबर 33। अंपायर जी आपस में बातचीत कर रहे हैं कि वहां पे एक्चुअली क्या हुआ था, खिलाड़ियों के साथ डिस्कस हो रहा है। खिलाड़ी योगेश पेंडकर कुछ बताने की कोशिश कर रहे हैं। अंपायर जी की जिम्मेदारी सम्माननीय कल्याणी घोरपड़े सर और उसी के साथ आदरणीय पीसी पाटिल सर अंजाम देते हुए, और करुणाकरण कोटियन उनसे कुछ बातचीत करने के बाद यह निर्णय हम तक जरूर पहुंचेगा। इस बीच में फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, ये चौथा ओवर जारी है। पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद टफ एडिक्ट डिंगडॉन ने बनाया है 33 रन। चौथा ओवर प्रगति पर है रोहन का। रोहन ने पहली
कल्याणी घोरपड़े सर एक लीजेंड क्रिकेटर रह चुके हैं राज कपूर ट्रॉफी में, जिनको मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजा गया था 93 में। आज देखिए अंपायर की जिम्मेदारी को अंजाम देते हुए अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी हमें इस तरह के नज़ारे देखने को मिले। श्रीलंका के धर्म सेना ने भी अंतर्राष्ट्रीय क्रिकेट खेला और उसके साथ आज अंपायरिंग की जिम्मेदारी को अंजाम दे रहे हैं। उसी के साथ करुणाकरण कोट्टियन, सम्माननीय सतीश कुरूप जी का भी मैं बहुत दिलों की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूंगा। एक बहुत ही बेहतर इंसान और क्रिकेट का एक्सपीरियंस, उनके पास अनुभव इतना है, गाढ़ा अनुभव उनके पास है कि जिनके पास जब भी हम बैठेंगे कुछ न कुछ नया सीखने को मिलता है। इसलिए सतीश कुरूप जी का मैं बहुत बहुत हार्दिक अभिनंदन करूंगा। इस बीच रोहन फिर से एक बार कुछ सोचते हुए, अपने दिमाग में कुछ प्लान सजाते हुए, तमाम क्रिकेट के दीवाने ये आस लगा के बैठे हैं कि ये मैच जल्दी से जल्दी शुरू हो। जी हां, जोरदार अपील, मगर इस अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने उस अपील को सिरे से खारिज कर दिया। लेग बाय का इशारा आता हुआ लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे जुड़ेगा और यहां पे हमारे गुणलेखक प्राजक्ता मैडम हमें बताते हुए रनों की संख्या हो चुकी है इस एक रन के साथ 34 रन, एक विकेट के नुकसान पर। एक वो मात्र जो विकेट खोया बल्लेबाजी करने वाली टीम ने वो कृष्णा का, अगली गेंद रोहन की। जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद घूमती हुई गेंद अंदर की तरफ आई थी। खेलने की कोशिश जरूर थी मगर गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी, वहीं पे गेंद लुढ़क रही थी। विकेट कीपर ने एक दौड़ लगाई और उस गेंद को अपने पाले में कर दिया। रन लेने की कोई भी गुंजाइश को खारिज कर दिया है और बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर कर दिया है। शायद वहां पे बल्लेबाज को थोड़ी सी चोट आई होगी। हम जरूर आशा करते हैं, प्रार्थना करते हैं कि ये चोट काफी गंभीर न हो। मैं फिर से एक बार तमाम क्रिकेट के दीवानों को बताना चाहूंगा 34 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और आप सभी देख रहे हैं प्रहार चषक 2021। कमाल का ये टूर्नामेंट, शानदार टूर्नामेंट। यूट्यूब के जरिए से तकरीबन 10 से 12 हजार लोग इस मैच को देख रहे हैं, आनंद इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से फिर से एक बार इस्तकबाल करना चाहूंगा। देखिए ये पूरी तरीके से स्टेडियम खचाखच भरा हुआ, कदम रखने को जगह नहीं है यहाँ पे। इतनी भीड़ इस मैच को देखने के लिए, क्योंकि मुंबई का क्रिकेट हालांकि बहुत ही समझदारी का क्रिकेट है, बहुत ही अनुभवी क्रिकेट है और ये सभी क्रिकेट के दीवाने इस क्रिकेट को जी रहे हैं। क्योंकि मैं अक्सर कहता हूँ दोस्तों, मराठी में अक्सर कहते हैं की माणसाच्या 3 गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा, परंतु मी बऱ्याच वेळा सांगत असतो त्या मूलभूत गरजेमध्ये एक भर पडलेली आहे, ती म्हणजे क्रिकेटची। अर्थात हम क्रिकेट के बिना जी नहीं सकते, क्रिकेट के बिना हम रह नहीं सकते। क्रिकेट जहां पे भी हो, फिर वो अंतरराष्ट्रीय हो या टेनिस बॉल क्रिकेट का हो, हम देखने से नहीं चूकते। कोई ऑफिस से शॉर्ट लीव लेके आता है, कोई ऑफिस में जाता ही नहीं, कोई विद्यार्थी अवस्था में हमने बहुत सारी अर्थात जिसे दांडी कहते हैं, दांडियां मारे हैं। इस बीच अगली गेंद फिर से एक बार रोहल की राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मरतबा ऑन द राइज खेला, गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। वहां के फील्डर को चकाती हुई गेंद दंदनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। जी हाँ, इस मरतबा देखिए फिर से एक बार घूमती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आ रही थी। सीधे बल्ले से जरूर खेला था मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉर्ट थर्ड बैन की दिशा में फील्ड होती हुई, मगर जब तक वहां के फील्डर फील्ड करेंगे तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को आगे बढ़ा दिया। रनों की संख्या जा पहुंची है 39 रन, 39 रन ऑन स्कोर बोर्ड, 1 विकेट के नुकसान पर।
यासिन सर, रोहनच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक षटकार चौकार आला, 13 धावा. तसं पाहिलं तर एकंदरीत 13 धावा आणि रोहनच्या खात्यात 11 जात आहेत. परंतु काही चेंडू खूप प्रभावित करणारे टाकले. युवा खेळाडू आहेत, 17 ते 18 वर्ष वय आहे आणि पुण्याच्या पिंपरी चिंचवडवरून हा गोलंदाज या ठिकाणी दाखल झालाय आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. काही चेंडू अगदी प्रभावित करणारे होते. एकाच ग्रीपमध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता देखील पाहायला मिळाली, परंतु एक षटकार चौकारही पाहायला मिळाला. 4 ओव्हर नंतर 39, म्हणजे या षटकात थोड्या जास्त धावा आल्याच जरूर, परंतु येणारी 2 षटकं कशा प्रकारे येत आहेत त्यावर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. चांगली मॅच सुरू आहे, दोन्ही बाजूने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे आणि बघता बघता जर पाहिलं तर पहिल्या डावातील उत्तरार्ध आता रंगात येताना पाहायला मिळतोय. जी हाँ चंद्रकांत जी, देखिए 39 रन हो चुके हैं और तकदीर का साथ भी मिला है चंद्रकांत जी यहाँ पे योगेश के लिए, क्योंकि गेंद का सिरा लगा था. ये अच्छा हुआ उनके लिए कि गेंद हवा में नहीं चली गई. और इसीलिए दोस्तों अक्सर मैं कहता हूं कि हर चीज हमारे हाथ में नहीं होती है. इसीलिए कहा जाता है कि इंसानियत इंसान को इंसान बना देती है और हर लगन हर मुश्किल को आसान बना देती है. यूं ही नहीं जाते लोग मंदिरों में पूजा करने के लिए, क्योंकि आस्था ही पत्थर को भगवान बना देती है. यहाँ पे जरूर उन्होंने ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा, क्योंकि यह एक बड़े बल्लेबाज है, नामचीन बल्लेबाज है और उनके टीम के कैप्टन भी है. कैप्टन की पारी वो जरूर खेलेंगे, ऐसी आशाएं उनके खेमे में लगाई जा रही है, ऐसी अटकलें यहाँ पे लगाई जा रही है. नए गेंदबाज इस बीच इंट्रोड्यूस होते हुए प्रसन्ना अपना निजी पहला और टीम की तरफ से 5वां ओवर लेके आए हैं. हमसे दूर के छोर से गेंदबाजी करने के लिए तैयार है. तकरीबन हम देख सकते हैं कि 20-25 कदमों का रनअप, एक लंबा रनअप स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार है योगेश पेंडकर, मैन फ्रॉम महाड़, रायगढ़ जिले में महाड़ गांव से बिलोंग करते हैं. तकरीबन 10वीं 11वीं या 12वीं में होंगे तब से वो प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हैं. इस खिलाड़ी की जिंदगी और उनका खेल मैंने बहुत ही नजदीक से देखा है. बहुत ही होशियार खिलाड़ी है, बहुत ही चाणाक्ष, बहुत ही धूर्त और बहुत ही बुद्धिमान ये खिलाड़ी है. देखिए फिर से एक बार कुछ अपने बॉलिंग मार पे दिक्कत पेश आ रही है गेंदबाज प्रसन्ना को. प्रसन्ना ने जो फील्डर तैनात थे शॉर्ट पॉइंट की दिशा में उन्हें थोड़ा सा बैकवर्ड कर दिया है. जी हाँ, इस मर्तबा पहली गेंद थोड़ा सा नेगेटिव सोच के साथ गेंदबाजी कर रहे हैं, थोड़ा सा बचने की कोशिश कर रहे हैं और स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई और अंपायर जी की तरफ से फिर से एक बार वाइड का इशारा. वाइड अंपायर जी ने अपने परों को खोला, अपने हाथ जमीन से समांतर फैलाया और हमारी तरफ इशारा कर दिया अतिरिक्त रन का. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 40 रन 1 विकेट के नुकसान पर. इस मर्तबा देखिए ऑफ स्टंप के फिर से एक बार बाहर जाने वाली गेंद छेड़खानी की करने की कोशिश जरूर की थी, मगर यह अच्छा हुआ कि गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था. अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा आ रहा है. लगातार 2 गेंदें यहां पे वाइड के रूप में डाली है गेंदबाज प्रसन्ना ने. प्रसन्ना जानते हैं ये बल्लेबाजों के लिए नंदनवन, और यहाँ पे अब दोनों भी बल्लेबाजों की सोच क्या होगी. बल्लेबाज यहाँ पे बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे और इसी वजह से अपने दिल और दिमाग को उन्होंने समझाया है कि यहाँ पे नेगेटिव गेंदबाजी करनी है. मगर जो जाल उन्होंने बुना था वो पहले 2 गेंदों में तो उसी जाल में खुद फंसते हुए नजर आए. मगर इस मर्तबा देखिए कमाल की गेंदबाजी, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उछलती हुई कंधे की ऊंचाई तक गेंद उठी और बल्लेबाज योगेश को चकमा देने के बाद, योगेश को अचंभित करने के बाद विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद आती हुई पहली मर्तबा इस ओवर में 2 रन खर्च कर चुके हैं अतिरिक्त के रूप में गेंदबाज प्रसन्ना. जी हाँ, इस मर्तबा क्रॉस द लाइन खेला जरूर, बैकवर्ड स्क्वायर की दिशा में फील्डर तैनात थे, चुस्त फुर्तीला और रनआउट का खतरा मंडराता हुआ और इसी के साथ ये दूसरा झटका योगेश पेंडकर के रूप में. क्रिकेट के दीवाने मंत्र मुग्ध होकर इस मैच को देख रहे हैं, क्योंकि डिंग डोंग के सभी खिलाड़ी लाजवाब है, जबरदस्त है, शानदार है, खूबसूरत है और बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं. उनको रोकना तकरीबन नामुमकिन. और अब देखिए योगेश आउट होने के बाद रायगढ़ के वंडर बॉय अर्थात आकाश तारेकर का भी इतिहास है. उनके मामा अर्थात चंद्रकांत जी, आप जानते होंगे उनके मामा सोनू बहुत ही लाजवाब और शानदार बल्लेबाज में उनका शुमार किया जाता था
और उनके ही कदमों के ऊपर कदम रखते हुए इस खिलाड़ी ने आगाज किया है। आगाज उनका शानदार रहा और आज तक वो जबरदस्त परफॉर्म कर चुके हैं। तकरीबन 20 से 22 बाइक अपने नाम की है मैन ऑफ द सीरीज की। वही आकाश इस मर्तबा मैदान में शिरकत करते हुए नॉन स्ट्राइक के एंड पर एजाज का साथ निभाने के लिए एजाज एक तरफ से जरूर अपने टीम के लिए टिक कर खेलने की कोशिश कर रहे हैं। एजाज एक छक्के की सहायता से खेल रहे हैं। 12 रन पर अगली गेंद प्रसन्ना की। जी हाँ, इस मर्तबा आओ देखा ना ताओ, जैसे गेंद आई उसे खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर। हवाई सफर करते हुए गेंद 6 रनों के लिए। है आकाश तारेकर की खासियत, कमाल का छक्का। उनकी नजरें है, हालांकि कहा जाता है कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। ये आगाज अगर ऐसा है तो अंजाम क्या होगा। कमाल का स्ट्रोक, पहली गेंद के ऊपर छक्का लगाने के लिए हालांकि माहिर बल्लेबाज। अक्सर विश्व में कहा जाता है कि वीरेंद्र सहवाग और क्रिस गेल, इन दो बल्लेबाजों ने इस तरह का कारनामा बहुत मर्तबा अंजाम दिया है। अब यहां पे मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर जरूर होगा। जी हां, बैठक शॉट खेलने की कोशिश कर रहे थे मगर कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। गेंद गुडलेंस पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी घूमती हुई बल्लेबाज आकाश को छकाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में और रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई हमारे गुण लेखक सम्माननीय प्राजक्ता मैडम हमसे कहते हुए रनों की संख्या हो चुकी है 54 रन 2 विकेट के नुकसान पर। आणि यानंतर एक अनाउन्समेंट आहे। एलके स्टार राजकोट गुजरात आणि श्लोक 11 खार्डी या दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी विनंती असेल, कृपया आपण समालोचन कक्षाच्या बाजूला जो टॉस बॉक्स आहे तिथे येऊन टॉस करून घ्यावा। मी पुन्हा एकदा विनंती करतोय। तर या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक 57 चे समन्वयक अंबादासजी सांगळे साहेब या प्रहार चषक 2021 साठी उपस्थित झालेले आहेत। तर नौशादभाई शेकलकर आणि त्याचबरोबर संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने अंबादासजी सांगळे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत। जरूर तमाम जो मेहमान आए हैं दिलों की गहराई से उनका मैं इस्तकबाल करता हूं, क्योंकि आप सभी ने ही इस स्टेज की रौनक बढ़ाई है, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। पूरी तरीके से ये माहौल यहाँ पे बनता हुआ तमाम क्रिकेट के दीवाने, मेहमानों की रेलचेल और उसी के साथ यूट्यूब के जरिए से हमारे क्रिकेट के रसिक। जी हाँ, तकरीबन एक हाथ ये गेंद घूमी है लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर गेंद निकल गई। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश जरूर की, अपने घुटने के बल गए थे मगर गेंद बिल्कुल उनके पाले में नहीं थी। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। फिर से एक बार
ओहो, हेलीकॉप्टर उड़ा दिया और ये हेलीकॉप्टर देख सकते हैं अंपायर के सर के ऊपर से लैंड होता हुआ सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। के योगदान पर मेरे पिताजी अक्सर एक बात मुझे कहते थे, जी हां इसमें दबा घुटने के बल गए मगर सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती, बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी के साथ एजाज कुरैशी मैदान से बाहर। खूप चांगल्या पद्धतीने फिरवला, दुसरा चेंडू रडार मध्ये आला, त्याला हेलिकॉप्टर खेळलं, परंतु त्याच एजाज कुरैशींना दुसऱ्याच बॉलवर माघारी देखील पाठवलंय। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि मेरे पिताजी अक्सर एक बात कहा करते थे, बेटे हुनर तो सबके पास होता है, हुनर तो सबके पास होता है मगर किसी का छुप जाता है तो किसी का छप जाता है, कोई बिखर जाता है तो कोई निखर जाता है इस सिचुएशन में। मगर इस सिचुएशन को क्या हैंडल किया है रोहन खरात ने। हालांकि ये नवयुवक खिलाड़ी है, युवा खिलाड़ी होने के बावजूद हालांकि उनके पास एक्सपीरियंस नहीं है, मगर देखिए कलात्मकता, कुशलता क्या होती है, टैलेंट क्या होता है, उस टैलेंट को यहाँ पे बिखेरते हुए और अनेक ऐसे नामचीन बल्लेबाजों के बल्ले को खामोश करते हुए हमें नजर आ रहे हैं। रोहन खरात मैडम हाथ ने 3 गेंदें अब तक फेंकी है, पहली गेंद बिंदी, उसके बाद एक छक्का जरूर जड़ा मगर उसके बाद उसी बल्लेबाज को चलता किया था एजाज कुरैशी, उनके शिकार हुए। नए बल्लेबाज आए हैं स्ट्राइक एंड पर, पंकज यादव अलीबाग की शान। जी हां, पहली गेंद पंकज ने आओ देखा ना ताओ खेल दिया उसे, वाडिश लॉन्ग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। कमाल का ये धुआंधार बल्लेबाज और ये पहली गेंद से साबित करता हुआ वक्त की नजाकत क्या होती है, ये पंकज से सीखना बहुत ही जरूरी है। जो भी युवा खिलाड़ी यहाँ पे मैच देख रहे हैं, पंकज को जरूर आंखों में सुरमा लगाकर यहाँ पे देखिए। पंकज हालांकि पहली गेंद का सामना कर रहे थे, एक जबरदस्त नौजवान खिलाड़ी उनके सामने गेंदबाजी कर रहे थे, एजाज कुरैशी को उन्होंने आउट किया था मगर पंकज के ऊपर बिल्कुल उसका असर नहीं, पंकज टस से मस नहीं हुए। मनोवैज्ञानिक दबाव लेंगे वो पंकज कैसे। पंकज ने पहली गेंद के ऊपर अपनी आतिशी पारी की शुरुआत की है और इस छक्के की सहायता से रनों की संख्या को पहुंचा दिया है 66 रन। डबल छक्का स्कोरबोर्ड पर आता हुआ 3 विकेट के नुकसान पर। आकाश तारेकर 2 गेंदों में 6 रन बनाकर खेल रहे हैं नॉन स्ट्राइक के एंड पर, जबकि एक गेंद का सामना किया है पंकज यादव ने। पंकज यादव की वो पारी कौन भूलेगा, स्वर्गवासी रतन बोअन ट्रॉफी की वो पारी। जी हां, तूफान कहते हैं और तूफान से जो टकरा है उसे पंकज यादव कहते हैं। कमाल और धमाल मचाते हुए आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मनोरंजन करते हुए, एंटरटेन करते हुए उन्हें, और यहां पे मनोवैज्ञानिक दबाव रोहन के ऊपर, राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, फिर से एक बार बड़ा शॉट खेलने के लिए गए थे, पंकज के ऊपर कोई असर नहीं। कोई भी सिचुएशन हो, बल्लेबाजी किस तरह से की जाती है ये पंकज ने बताया जरूर, मगर अंतिम गेंद के ऊपर बहुत ही अच्छी वापसी रोहन की। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था, गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और इसी के साथ ये पहले सत्र की समाप्ति। 6 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 72 रन। जीतने के लिए 73 रनों की जरूरत। देखिए यहां पे 73 रन बनाने हैं, 6 ओवर का यह मुकाबला है। मेरे साथी कमेंटेटर चंदू जी, देखिए कृष्णा सातपुते जो कि सलामी बल्लेबाज के रूप में आए थे, उन्होंने 8 गेंदों का सामना किया और 12 रन अपने टीम के लिए जोड़े।
एजाज कुरैशी उनके साथ सलामी के लिए आए थे। बहुत ही बढ़िया पारी खेली, एक बेस बनाया, एक प्लेटफॉर्म खड़ा किया था, जिन्होंने 14 गेंदों का सामना किया और 25 रन अपने टीम के लिए जोड़े। योगेश पेंडकर ने 9 गेंदों का सामना किया, 12 रनों का योगदान दिया। आकाश तरेकर महज 2 गेंदों में 6 रन बनाए और पंकज जाधव ने धमाल किया और कमाल किया, 3 गेंदों में 12 रन बनाकर नॉट आउट रहे। यह विश्लेषण रहा। 6 ओवर में 72 रन बन चुके हैं, 73 रनों की जरूरत, और ये 73 रन किस तरह से पूरे करेंगे, पूरे होंगे या नहीं होंगे, इसके बारे में ब्यौरा देने के लिए माइक्रोफोन पर मैं फिर से एक बार आमंत्रित करना चाहूंगा मेरे साथी समालोचक चंद्रकांत शेट्टे। धन्यवाद। तर या ठिकाणी विशेष सन्मान लांजेकर साहेबांचा या ठिकाणी संकल्प सिद्धी गणेश मंदिर ट्रस्टचे लांजेकर साहेब भाई या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान या प्रहार चषकाच्या आयोजकांच्या वतीने स्वतः नौशादभाई शिकल बाबा शिंदे यांना विनंती असेल, आपण या ठिकाणी लांजेकर साहेबांचा सन्मान करायचा आहे। खास या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल लांजेकर साहेब भाई यांचा विशेष सन्मान या प्रहार चषक आयोजन कमिटीच्या वतीने केला जाणार आहे। बाबा शिंदे तो सन्मान करतील। या गोरेगावचं वैभव म्हणून देखील आता ओळखली जाणारी ही क्रीडा स्पर्धा प्रहार चषक आज आपण या ठिकाणी पाहतोय। विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। खास या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल लांजेकर साहेबांचा बाईंचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय प्रहार चषक आयोजन समितीच्या वतीने। आपला अमूल्य वेळ देऊन आपण प्रहार चषकासाठी उपस्थित झाल्याबद्दल हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। प्रहार चषक 2021 साठी भाई आपण उपस्थित झालात, या प्रहार चषकाची शोभा वाढवली त्याबद्दल आपला आयोजन कमिटीच्या वतीने विशेष सन्मान केला जातोय। त्याचबरोबर या ठिकाणी अंबादासजी सांगळे साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय। प्रहार चषकासाठी देखील आपण देखील उपस्थित झाल्याबद्दल हा सन्मान असणार आहे। महबूब शेख यांना विनंती असेल, आपण सन्मान करायचा आहे। अंबादासजी सांगळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। एक मोठी क्रीडा स्पर्धा गोरेगावची मुंबईची ही असणारी ओळख आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी अंबादासजी सांगळे साहेब समन्वयक शाखा क्रमांक 57 त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय। या खास या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल जयराम साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान होईल। विशेष अतिथी मान्यवर आजच्या दिवसातील या ठिकाणी आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत। सुहासकेनी यांना विनंती असेल, आपण सन्मानित करायचं। या ठिकाणी जयराम साहेब उपस्थित झालेत या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय। खास विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचा सन्मान मुख्य मंचावर या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केला जातोय। सर्व अतिथी मान्यवर विविध क्षेत्रातील विविध पक्षातील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि या प्रहार चषकाची शोभा वाढवत आहेत। त्या सर्व मान्यवरांचा केला जातोय या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान। धन्यवाद साहेब। आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय अनेक मान्यवर, अनेक आमंत्रित पाहुणे इथे आलेले आहेत। वरिष्ठ सर्व खेळाडू आलेले आहेत, वरिष्ठ आपण पाहतोय इथे क्रिकेट रसिक आलेले आहेत। आणि यासाठी चंद्रकांतजी मी नेहमीच म्हणत असतो, छत नहीं रहती दहलीज नहीं रहती, छत नहीं रहती दहलीज नहीं रहती, दीवार व दर नहीं रहता, घर में बुजुर्ग ना हो तो घर घर नहीं रहता। चंद्रकांतजी नक्की सर, धन्यवाद। सगळ्यात आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत, दोन मोठ्या टीम एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला जर पाहिलं तर टीम कांधारी किंग मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील, धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळतील।
72 धावा झाल्या होत्या ज्यावेळेला टर्फ एडिक्ट बॅटिंग करत होते. विशेष मोठी खेळी एखाद्या फलंदाजाने नाही केली, परंतु सर्वांचं थोडं थोडंसं योगदान राहिलं. 72 पर्यंत धावसंख्या गेली आणि 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे प्रतिषटका गणित जर पाहायचं झालं तर 12च्या थोडीशी पुढे धावसंख्या बनवावी लागणार आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग कसा होणार तेच मात्र आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 73 धावांचा पाठलाग करत असताना कांधारी किंग संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दाखल होत आहेत. एक आहेत नवी मुंबईच्या तुर्भे गावचे भूषण पाटील. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर देहू रोड पुणेचे आनंद चव्हाण. पाहूयात कशा प्रकारे आपल्या संघाला या ठिकाणी आनंद देणार का आनंद चव्हाण. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर महाराष्ट्रातील नव्हे तर टेनिस क्रिकेट विश्वातील वेगवान गोलंदाजांपैकी एक ओळखले जाणारे विश्वजीत ठाकूर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील मिस्टर JPL मोठ्या. तर रणनीती बनवताना पाहायला मिळतात योगेश पेनकर. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. क्रिकेटच्या खेळात दोघांनाही समसमान संधी मिळते. दोघांनाही तेवढाच ओव्हर दोघांना बॅटिंग मिळते, तेवढाच ओव्हर बॉलिंग मिळते, तेच मैदान मिळतं, तीच खेळपट्टी मिळते आणि तोच चेंडू म्हणजे दोन्ही इनिंगला नवीन चेंडू देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळत असतो. तर फुलटॉसच्या बॉलने खेळलं जाणार आहे क्रिकेट 70-70च्या माध्यमातून लाईव्ह क्रिकेट नौशादभाई शिकलकर यांच्या माध्यमातून आयोजन असणार आहे. क्रिकेट मुंबईमध्ये आणि गोरेगावमध्ये अण्णाभाऊ साठे क्रीडांगणामध्ये सुरू असणार क्रिकेट. विश्वजीतचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर थोडीशी संधी निर्माण झाली होती. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आनंद चव्हाण भूषण पाटील की जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. वेगावर स्वार होत असताना विश्वजीत यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उरण तालुक्यातील दिगोडे गावातून चालू झालेला प्रवास मात्र अख्खा ती देशात गेला, कतारला गेला, दुबईला गेला, शारजाला गेला आणि अगदी इंग्लंडला युरोपात देखील गेला. क्रिओ कपच्या माध्यमातून कमी कालखंडामध्ये खूप मोठी भरारी देखील या खेळाडूने गेली आहे. समोर जर पाहिलं तर गतवर्षीच्या हंगामात ज्या खेळाडूने अर्धशतकांचा पाऊस पाडला असे पुण्याच्या देहू रोडचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 73 धावांचा पाठलाग करायचा असताना आनंद चव्हाण यांच्याविषयी आणखी एक गोष्ट आहे तर पॉवर प्ले मध्ये खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतात. आज पाहूया कशा प्रकारची बॅटिंग होते त्यांच्याकडून. यावेळी जर पाहिलं तर जास्त उसळी होती तर ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. पॉईंटच्या दिशेने एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल. काही चेंडूवर आक्रमण करावं लागेल, काही चेंडूंची वाट पाहावी देखील लागणार आहे. संयम आक्रमण हे दोन्ही भूमिका निभावावी लागणार आहे कारण या संपूर्ण डावामध्ये 6 षटकांची मॅच आहे. मोठी मॅच आहे कारण नॉर्मली आपण पाहतो बऱ्याचदा 5-5 ओव्हरच्या 4-4 ओव्हरच्या मॅच देखील पाहायला मिळतात, परंतु 6 ओव्हरचं जे क्रिकेट असतं यामध्ये दोन्ही संघांना पुरेपूर संधी देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळते. तर पाहूया भूषण पाटील ज्यांच्याकडे देखील प्रचंड क्षमता आहे. यावेळेला जर पाहिलं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला गेला होता. विश्वजीत ठाकूर यांच्या माध्यमातून पहिला विकेट तर या ठिकाणी घेतला जातोय. वेगाच्या जोरावर प्रभावित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि माघारी परतावं लागेल. या ठिकाणी भूषण पाटील यांना पहिला धक्का बसतोय तो मात्र या ठिकाणी कांधारी किंगला तर यश मिळतंय टर्फ एडिक्ट टीमला. सर काय म्हणाल, पहिल्याच षटकात आपल्या वेगाची प्रचिती या ठिकाणी दाखवतायत विश्वजीत. देखिए चंद्रकांत जी 73 रन बनाने हैं 36 गेंदों में, अर्थात 12 के औसत से यहाँ पे रन बनाने की जरूरत है. मगर मैं अक्सर कहता हूँ चंद्रकांत जी कि कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं. तर नक्कीच लढावं लागेल या ठिकाणी. भूषण माघारी परतताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी जर पाहिलं तर बंटी बद्रिके मागील मॅच मध्ये खूप चांगली प्रभावित करणारी कामगिरी केली होती. टीमच्या विजयामध्ये मोलाचा घटक राहिले होते. तर पाहूया आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतले होता. तर ज्यावेळेला तुम्ही एकदा सामनावीराचा पुरस्कार घेता एक वेगळी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते. मागील 2 हंगाम या खेळाडूने गाजवलेत अक्षरशः बंटी बद्रिके यांनी आणि आपल्या लोदिवली गावाचं नाव देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच चमकवलंय. परंतु आज पाहूया समोर देखील एक वेगाचा बादशाह पाहायला मिळतोय, परंतु या वेगाचं उत्तर देखील आज प्रहार चषकामध्ये द्यावं लागेल. विश्वजीत ठाकूर ज्या पद्धतीने लयबद्ध गोलंदाजी करतायत, लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आता चांगली कामगिरी करतायत. आम्हाला अपेक्षा आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप मोठं नाव कमावतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच मोठी कवड त्यांच्यासाठी नक्कीच उघडी होतील आणि ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. विश्वजीत विकेट करण्याचा प्रयत्न, आणखी एक चेंडू फसलाय, बॉल हवेत जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. बॅक टू बॅक दुसरी विकेट या ठिकाणी मिळवण्यामध्ये यशस्वी झाले. वेगाचा बादशाह विश्वजीत ठाकूर.
आणखीन एक विकेट या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात विश्वजीत. बंटी बद्रिके आल्या पावली माघारी परतताना पाहायला मिळतात. पहिला षटका दिले जात आहे 2 हादरे, कारण पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना लेंथ वरून बॉलने थोडीशी उसळी घेतली आणि त्याचबरोबर वेग देखील पाहायला मिळाला आणि खूप चांगली कॅच आकाश तारेकर यांच्या माध्यमातून पकडण्यात येताना पाहायला मिळते आणि माघारी परतावं लागेल बंटी बद्रिके यांना. तर नवीन फलंदाज विशाल शहा जोडीला येताना पाहायला मिळतील आनंद चव्हाण यांच्या. काल जर पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर यासिन सर 107 धावांचा पाठलाग करायचा होता पहिल्या मॅच मध्ये 6 षटकात 5 चेंडू राखून तो पाठलाग देखील झाला होता. परंतु तदनंतर जर पाहिलं तर एवढ्या जास्त स्कोरच्या मॅच होताना पाहायला मिळाल्या नाही. गोलंदाजांनाही अंदाज आला की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे आणि आज जर देखील पाहिलं तर या 73 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली झाली आहे. काल देखील अशीच एक सुरुवात पाहायला मिळाली होती. पहिली ओव्हर मेडन आली होती परंतु तदनंतर रन आले होते. संकेत पाटील हा गोलंदाज होता ज्याने मेडन ओव्हर काल टाकली होती नाईटच्या सत्रामध्ये. तर यावेळेला आणखीन एक रनआउटची संभावना देखील या ठिकाणी होती. आणखीन एक स्पर्धा आमच्यापर्यंत येते. स्वर्गीय सय्यद जाफर ट्रॉफी कुर्ल्याला होणार आहे. 2 लाख आणि 1 लाख पारितोषिक असेल आणि 25-26 जानेवारीला ही स्पर्धा असेल आणि कुर्ल्यामध्ये ही स्पर्धा असणार आहे. याची नोंद घ्यायची. येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबई प्रीमियर लीग ज्याची देखील सर्वांना प्रतीक्षा असणार आहे. 3, 4, 5 मुंबईकरांची आपली हक्काची लाडकी मुंबई प्रीमियर लीग पहिली ती देखील आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याची उत्कंठा सर्वांना असणार आहे. घाटकोपरला देखील राष्ट्रवादीच्या माध्यमातून 10 लाख 5 लाख रुपयाची पारितोषिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला वेग होता. यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने होताना पाहायला मिळतोय आणि मोठा प्रहार. गरज आहे अशा प्रकारच्या फटक्यांची. या ठिकाणी तुम्हाला टीम मधला मॅच मध्ये घेऊन यायचे असेल तर विशाल पहा अनोख्या शैलीचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी या बॉलला वेगळ्याच पद्धतीने बॅट फिरवण्यात यशस्वी झाले आणि षटकारामध्ये पाठवलं गेलं. विशाल शहा ज्यानं नुकतंच ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचं मॅन ऑफ द सिरीजची दुचाकी घेतली होती त्यांच्या माध्यमातून आला गेला हा फटका. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी माघारी परतलेत परंतु रन देखील 9 झालेले आहेत. याचिन सर. जी हाँ चंद्रकांत जी, बहुत ही कमाल का ये मैच होगा. पहले कुछ गेंदों में हमने देखा मनोवैज्ञानिक दबाव, उसी को कहते हैं. हालांकि स्वाभाविक रूप से मनोवैज्ञानिक दबाव आया और उस मनोवैज्ञानिक दबाव में भूषण और उसी के साथ बंटी ने अपने विकेट को खोया. यहाँ पे बहुत ही अच्छी शुरुआत की है विशाल ने. इसी तरह की बल्लेबाजी यहाँ पे करनी होगी, उसे बरकरार रखना होगा क्योंकि दोस्तों ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है, बर्फ को पानी में बदलने में वक्त लगता है. थोड़ा और जोर लगाओ, थोड़ा और धीरज रखो. किस्मत के जंग लगे दरवाजे को खुलने में थोड़ा सा वक्त लगता है. तर अखिलेश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते. 2 विकेट माघारी परतल्या. डावाला सावरायचं आहे, पार्टनरशिप करायची आहे. 5 ओव्हरचा खेळ अजूनही या ठिकाणी बाकी आहे. ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील कारण अजूनही 64 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. परंतु पाहूया या मैदानामध्ये अशा प्रकारच्या मॅचेस होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. षटकार जर पाहिला तर थोडासा कमी लांबीचा आहे आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर हा आहे प्रहार चषक आणि ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने देखील आमच्या संपूर्ण मुख्य मंचाचं चित्र तुमच्यापर्यंत पाठवलं जात आहे. सन्माननीय अतिथी मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. प्रहार चषक नौशादभाई शिकलगार यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेचा बोलबाला मागील 5 पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि हे पर्व देखील जर पाहिलं तर अतिशय भव्य दिव्य असं 5 लाखाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेला होताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबर दर्जेदार क्रिकेट देखील. अखिलेश आले तर यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. आनंद चव्हाण यांची भूमिका देखील निर्णायक असणार आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे, गेली बरीच वर्ष क्रिकेट खेळत आहेत. सलामीला येऊन धडाकेबाज बॅटिंग करणं हे विहंगम दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी बाजूला जर पाहिलं तर लिंक रोड कार्निवल सिनेमा देखील समोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि लिंक रोडचं अगदी आकाशातून घेतलेलं हे ड्रोनच्या साहाय्याने हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. वा, एक खूप चांगला नजारा आकाशातून या मॅचचा टिपला जातोय. विशाल यावेळेला जर पाहिलं तर कॅच होऊ शकली असती परंतु कॅच सुटते.
त्याचे पडसाद कसे पडतात पाहायचं येणाऱ्या कालावधीमध्ये. विशाल शहा आणि आनंद चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. टेनिस क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय, टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. आता जर पाहिलं तर मुंबई शहरात आपण आहोत, परंतु संधी होती, संधीचं सोनं होऊ शकलं नाही कारण कॅच सुटली घेत जाते. त्याचे पडसाद पाहायला मिळतील आता येणाऱ्या कालावधीमध्ये. आता गावोगावी टेनिस बॉल क्रिकेटचं लोन पसरलंय. गावोगावी जर पाहिलं तर आता टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू झाला यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर. मात्र आता आपल्याला स्पर्धाही पाहायला मिळत आहेत. ओहो, माघारी परतावं लागेल. नाराज होत आहेत आनंद चव्हाण कारण आणखीन एक विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. आनंद चव्हाण माघारी परत आहेत. अखिलेश मागील बॉलवर कॅच सुटली परंतु आपली अचूकता त्यांनी सोडली नाही. बॅटची एज घेतली आणि स्टंपला जाऊन चेंडू आदळताना पाहायला मिळतोय. तिसरा धक्का यासीन सर या ठिकाणी पाहायला मिळेल. बहुत ही यहाँ पे खराब सिचुएशन मैं कहूँगा बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि ऊपरी क्रम के जो उनके बल्लेबाज हैं भूषण, उसके साथ बंटी और अब आनंद, तीनों भी बल्लेबाज आउट होने के बाद अब स्वाभाविक रूप से मनोवैज्ञानिक दबाव जो है मध्य क्रम के बल्लेबाजों के ऊपर आएगा और यहाँ से अपनी टीम को संभालना, यहाँ से अपनी टीम को जीत की तरफ इनफैक्ट जीत दिलाना बहुत ही मुश्किल होगा। मगर मैं ये ज़रूर कहूँगा कि नामुमकिन नहीं, क्योंकि क्रिकेट का खेल बहुत ही अनोखा खेल है, अनप्रेडिक्टेबल खेल है। इसमें कब होगा, कैसे होगा, कौन करेगा, इसके बारे में बताना असंभव के करीब माना जाता है। चंदू जी, तर पाहूयात 3 विकेट तर माघारी परतलेल्या आहेत आणि इकडे पार्टनरशिप आणि आक्रमण या दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. अशक्य ते शक्य करावंच लागतं या खेळामध्ये. हार म्हणून चालत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागतं. कुछ किए बिना जय जयकार नाही होती. ते करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावी लागेल आणि ते करण्यासाठी एक मोठा मंच तुम्हाला मिळालाय. अशा ठिकाणी तुम्ही परफॉर्मन्स दिलात तर नक्कीच लोकप्रिय तुम्ही व्हाल. तुम्हाला सर्च केलं जाईल फेसबुकवर देखील आणि नक्कीच गुगल्सवर देखील. तर या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत अनुराग मोहिते. चर्चेत आले होते मानाचा करंडक मध्ये एकाच षटकात ज्यावेळेला 5 षटकार खेळले होते. देसाई युनायटेड पिंपरी चिंचवड संघासाठी देखील खेळताना अनुराग मोहिते पाटील यांना पाहायला मिळतं. आज मुंबई शहरामध्ये पिंपरी चिंचवडचे फलंदाज दाखल झालेले आहेत फलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. शरीराचा वेध घेतला जातोय. एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळताना पाहायला मिळते. अखिलेश देखील वेगवान गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आणि ताकदवर गोलंदाजी. नाशिकचा हा गोलंदाज मोठ्या संघामध्ये नक्कीच त्याचं स्वतःचं स्थान बनवलंय आणि उगाच मोठ्या संघात कुणाला घेतलं जात नाही. स्वतःला सिद्ध केलंय त्याने इतर स्पर्धांमध्ये आणि आपण या डिंगडॉंग टीम मध्ये, टर्फ एडिक टीम मध्ये का सामील झालोय ते दाखवावं देखील लागतं. सातत्य त्याच्यामध्ये ठेवावं लागतं. सर्वात महत्वाची गोष्ट विहंगम दृश्य बाजूच्या लिंक रोडचं, त्यावर मेट्रोचं ब्रिजचं काम देखील सुरू आहे आणि त्याच्या बाजूला असणार आहे अण्णाभाऊ साठे क्रीडांगण, गोरेगाव, मुंबई. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. मिड ऑफच्या दिशेने बॉल अडवला जातो. एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. एका धावेने धावफलक जरूर पुढे निघालाय परंतु प्रयत्न चालू ठेवावे लागतील. दुसरी ओव्हर सुरू आहे. 3 विकेट माघारी जरूर परतल्यात परंतु प्रयत्न चालू आहेत, सुरू आहे. टर्फ एडिक्ट विरुद्ध कांधारी किंग. कांधारी किंग देखील एक मोठी टीम आहे टर्फ क्रिकेटमध्ये. या टर्फ एडिक्ट आणि कांधारी किंग या दोन्ही टीमचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. किंबहुना ऑल मॉन्स्टर टीम विषयी मी देखील म्हणेल. टर्फ क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट खेळणाऱ्या या टीम आपल्या आता ओरम क्रिकेटकडे देखील वळलेल्या आहेत आणि ओरम क्रिकेटमध्ये देखील या तिन्ही टीमकडून खूप चांगला प्रकारचा खेळ होताना पाहायला मिळतोय. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न अखिलेशने पुन्हा एकदा फलंदाजांना रोखण्यात यशस्वी झालेत आणि सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना 2 ओव्हर संपलेल्या आहेत. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी झालाय 13-3. विकेट माघारी परतल्यानंतर 73 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे अजूनही 4 षटकांमध्ये 15च्या सरासरीने तुम्हाला 60 रन बनवावे लागतील. सर 3 विकेट माघारी परतलेले आहेत. काय म्हणाल जी गोलंदाजी झाली आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी? चंदू जी देखिए, विश्वजीत ठाकुर ने काफी प्रभावित किया, उसके साथ अखिलेश सिंह उनके ही कदमों के ऊपर चलते हुए लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे उन्होंने किया है. पहले ओवर में मात्र 9 रन खर्च किए थे और उसके बाद अखिलेश सिंह ने इस ओवर में मात्र 4 रन खर्च किए हैं. कुल मिला के 13 रन 2 ओवर की समाप्ति के बाद हो चुके हैं. अब यहाँ से मैच जीतना बहुत ही मुश्किल हो सकता है. बल्लेबाजों को यहाँ पे कुछ सोचना होगा, कुछ हटके करना होगा, कुछ अलग करना होगा और आत्मविश्वास से यहाँ पे भरी हुई पारी खेलनी होगी. और आज यहाँ पे अगर इस तरह की पारी खेलेंगे
तो लंबे अरसे तक ये याद किया जाएगा। नक्कीच एका बाजूला टर्फ एडिक्ट विजयदादा मोझार यांची टीम आपल्याला पाहायला मिळते, कांधारी किंग ही टीम जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळते, विजय कांधारी यांची टीम पाहायला मिळते। या टीमचे व्यवस्थापक म्हणून जर पाहिलं तर धर्मेश जोशी यांना या ठिकाणी आपण पाहतोय। तर पाहूयात येणाऱ्या 4 ओव्हर असणार आहेत आणि 4 ओव्हरमध्ये 60 रनची आवश्यकता आहे। अजूनही बॅट फिरवावी लागेल, रन करावे लागतील, या ठिकाणी हे शक्य आहे। परंतु समोर जर पाहिलं तर गोलंदाजीचा तोफखाना पाहायला मिळतोय। वेगावर स्वार होत असताना भारतच नाही तर भारताच्या बाहेर देखील ज्या वेगवान गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळाला, ज्या वेगवान गोलंदाजाने आपल्या वेगाच्या जोरावर धुमाकूळ घातला, विश्वजित ठाकूर यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय। कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन 9 धावा दिल्या होत्या, परंतु संधी आहे विशाल शाह यांच्याकडे देखील। यावेळेला पहिलाच बॉल जर पाहिला तर पुन्हा वेगात येताना पाहायला मिळाला, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळला जातोय, तिकडे 1 धाव घेतली जाईल। अनुराग मोहिते पुण्यावरून आलेच जरूर मुंबईला, परंतु काहीतरी करायचंय, मी मुंबईला आलो तर माझी छाप सोडणार आणि त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील। मुंबईमध्ये क्रीडा स्पर्धा आहे आणि येणाऱ्या कालावधी मुंबईमध्ये बऱ्याचशा स्पर्धा मुंबई शहरात देखील पाहायला मिळत आहेत। नुकतंच जर पाहिलं तर कुर्ल्याला स्पर्धा आहे, घाटकोपरला स्पर्धा आहे, विक्रोळीला 2 मोठ्या स्पर्धा आहेत, माहीमला स्पर्धा आहे। यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा विश्वजित आणि विश्वजितचा वेग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि वेगच या ठिकाणी थांबवतायत फलंदाजांना। पहा खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, लयबद्धता आणि चेंडू हाताळण्याची एक वेगळी पद्धत। जुन्नर प्रीमियर लीग आणि तदनंतर जर पाहिलं तर विश्वजितचा यांचा आलेख खूप मोठ्या प्रमाणावर उंचावताना पाहायला मिळाला। उरण तालुक्याचं दिगोडे गावाचं आणि रायगडाचं देखील नाव करताना पाहायला मिळाले। पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय, अनुराग प्रयत्न करतायत, परंतु मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी अशा पद्धतीचे चेंडू या ठिकाणी टाकले जात आहेत। अचूक टप्प्यावर अचूक वेगात या ठिकाणी बॉल येत आहेत आणि बॅक टू बॅक यष्टीरक्षक योगेश पेनकर यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत। धावांसाठीचं झुंजणं काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु फलंदाजांना ही संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि हे पहा प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत या मॅचचा। आमच्या मुंबईकर म्हटल्यानंतर चाकरमानी कामावरून आले असतील आणि त्यानंतर मॅचचा आनंद घेत आहेत या ठिकाणी। पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला, परंतु या बॉलवर 4 धावा अर्जित करताना पाहायला मिळत आहेत। येतोय चौकार, नक्कीच महत्वपूर्ण असेल। समोरच्या दिशेने खेळला गेला आणि पहा मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये होते, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि त्याचमुळे या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळेल। आणि अनुराग मोहिते यांच्या बॅटमधून पहा मुंबईकर क्रिकेटचे चाहते आनंद घेत आहेत या मॅचचा, प्रहार चषकाचा। 4 दिवस आमचे क्रिकेटचे आहेत, प्रहार चषकाचे आहेत। पहा कामावरून डायरेक्ट कोणी या ठिकाणी आलेले आहेत मॅच पाहण्यासाठी आणि दररोज संध्याकाळच्या सत्रात त्यांना ही मेजवानी गोरेगाव मध्ये मिळणार आहे। याही वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल अनुराग मोहिते यांचा आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल। अतिशय तिखट मारा विश्वजित ठाकूर यांच्या माध्यमातून केला जातोय। या मैदानामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे ती गोलंदाजी विश्वजित या ठिकाणी सादर करतायत। ओव्हर जर पाहिली तर तिसरी सुरू आणि 19 धावांवर धाव फलक जर पाहिलं तर आता पाहायला मिळतोय विश्वजित ठाकूर 11 चेंडूमध्ये केवळ 15 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतलेल्या आहेत। पुन्हा एकदा विश्वजित, समोर जर पाहिलं तर विशाल शाह आहेत। या वेळेला अनोख्या शैलीत पुन्हा एकदा बॉल, विशालचा एक अनोखाच हेलिकॉप्टर किंवा या स्ट्रोकला काय म्हणावं हे कळायला मार्ग नाहीये। हेलिकॉप्टर सदृश्य फटका मी म्हणेल आणि त्याला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात देखील यशस्वी होताना पाहायला मिळाले। मागील षटकात देखील शेवटच्या बॉलवर असाच फटका त्यांच्याकडून आला होता आणि याही षटकात जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवर तसाच फटका पाहायला मिळाला। हे दृश्य प्रहार चषक 2021च्या ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय। अतिशय चांगली स्पर्धा, 5 लाखाचं पहिलं पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा मुंबईकरांसाठी टेनिस क्रिकेटसाठी प्रेझेंट केली जाते नौशाद भाई सिकलगार यांच्या माध्यमातून। ओव्हर जर पाहिली तर या ठिकाणी संपलेली आहे ती तिसरी आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 25 झालेली आहे आणि अजूनही 3 ओव्हरमध्ये धावांची आवश्यकता असणार आहे ती 48। यासीन सर, 18 गेंदे और 48 रनों की जरूरत, यानी हर ओवर में तकरीबन 16 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। बहुत ही मुश्किल ज़रूर है, मगर देखिए चंदू सर, मैंने कहा था कि ये मैदान जो है, ये पिच जो है, ये बल्लेबाजों के लिए नंदनवन है।
यहाँ पे 16 रन हर ओवर में बना सकते हैं और बनते हुए भी हमने देखे हैं। और इसी वजह से यहाँ पे कुछ कर गुजरना होगा, अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि इस ओवर में अगर अच्छे रन बनते हैं तो ही यहाँ पे एक आत्मविश्वास फिर से एक बार बल्लेबाजों में आता हुआ हमें नजर आएगा। तर जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मॅच संपलेली नाहीये, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत, 48 धावा बनवायच्यात। काल हीच स्पर्धा, हेच मैदान, 2 ओव्हरमध्ये 50 धावा झाल्या होत्या। आज 3 ओव्हरमध्ये 48 करायच्या आहेत, परंतु तो संघ वेगळा होता, आजचा संघ वेगळा आहे, तो दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे, परंतु क्रिकेट तेच आहे। यावेळेला विश्वजीत षटक चांगली राहिली, परंतु विजय पावले आलेले आहेत। वेगवान चेंडू आणि पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं। असं वाटलं होतं की पाठीमागच्या बाजूला चौकार जातो की काय, परंतु तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं। आणि अजूनही जर पाहिलं तर 47 धावा करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी। अनुराग मोहिते समोर जर पाहिलं तर विशाल शहा, 2 षटकार विशाल शहा यांनी आतापर्यंत खेळलेले आहेत आणि दोन्ही अनोखे शैलीचे होते, परंतु समोर जर पाहिलं तर आणखीन एक स्पीड गन, बऱ्याच या दोघांना वेगवेगळ्या टीम मध्ये आम्ही पाहतो। महाराष्ट्रातील 2 वेगवान गोलंदाज एकाच संघात आज खेळताना पाहायला मिळतात, 2 स्पीड गन एकाच टीम मध्ये। टर्फ एडिक्ट विजयदादा मोजार यांची टीम। याही वेळेला जर पाहिलं तर अतिशय वेगात चेंडू येताना पाहायला मिळतोय, अपील केलं गेलं आणि पंचांनी मात्र त्या अपिलाचा कोणताही प्रभाव पडताना पाहायला मिळाला नाही। व्हेरिएशन देखील करताना पाहायला मिळतात, टप्पा पुढे मागे घेताना देखील पाहायला मिळतात। तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी एलबीडब्ल्यू साठी तिसऱ्या पंचांकडे विचारणा करण्यात आलेली आहे, तर पाहूया तिसरे पंच कॅन्सल नाही घेतलाय। तर विजय पावले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळतील। समोर जर पाहिलं तर विशाल शहा एका बाजूने प्रतिकार करतायत, 5 चेंडूमध्ये 15 धावांवर बॅटिंग करतायत। समोर जर पाहिलं तर वेगावर सॉर होत असताना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावचा सितारा, वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारे, वेगवान गोलंदाजी बरोबरच त्यांच्याकडे एक प्रभावी अस्त्र आहे, त्याचं नाव आहे स्लोअर वन। तो टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु अचूक टप्प्यावर नव्हता, अचूकतेवर नव्हता, व्हाईट बॉल घोषित केला जातोय। या क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून अलीकडच्या कालावधीमध्ये टीम खूप चांगल्या पद्धतीने तयार होताना पाहायला मिळतात। ते करत असताना संघ मालकाचं योगदान देखील खूप मोलाचं असतं, कारण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रवेश घ्यायचा, विविध ठिकाणावरून प्लेयर आणायचे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये। त्यासाठी आमचे जे सर्व संघ मालक आहेत, टीमचे ओनर आहेत, त्यांचे देखील आम्ही आभारी असू। वेगात परंतु अगदी ब्लॉक मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला होता। विजय पावले आपली धार वाढवत असताना गोलंदाजीतील आणखीन एक चांगला चेंडू म्हणावा लागेल, कारण 1 किंवा 2 रन जरी आल्या एका बॉलवर तरी परवडण्यासारखं आहे, कारण परिस्थिती अशी आहे आता षटकार चौकारांची आवश्यकता आहे। 29 वर धावसंख्या आहे, ज्यावेळेला षटक जर पाहिलं तर चौथा मार्गस्थ आहे। टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष या ठिकाणी लागलंय संपूर्ण महाराष्ट्राचं देखील, कारण मोठी स्पर्धा आहे। 5 लाखाचं पहिलं पारितोषिक, 3 लाखाचं दुसरं आणि 2 लाखाचं तिसरं पारितोषिक। मॅन ऑफ द सिरीजची जर पाहिली तर दुचाकी कोण जिंकणार याचीही चर्चा नक्कीच असणार आहे, आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच मोठमोठ्या स्पर्धा मुंबई महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील। यावेळेला बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय, सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल, थोडीशी चुकी झाली आणि ती चुकी घेऊन गेली सीमारेषेच्या बाहेर। धावा मिळतील 4, चौकार। चंद्रकांत जी, हालांकि सभी जानते हैं योगेश विजय पावले को एज अ गेंदबाज कमाल की गेंदबाजी करते हैं, स्लोवर वन डालते हैं, फास्टर वन डालते हैं, ऑफ कटर, लेग कटर, अलग अलग तरह की गेंदबाजी करते हैं, मगर मैं उन्हें जानता हूं हालांकि एज ऑलराउंडर अर्थात एक अच्छे बल्लेबाज के रूप में भी, क्योंकि उन्होंने एसपी सैंडी और डिंगडोंग के बीच में जो मैच जारी था सुधागढ़ पाली में, उसमें 6 गेंदों में 31 रनों की जब जरूरत थी चंद्रकांत जी, इसी खिलाड़ी ने 31 रन बनाए थे। नक्कीच ती मॅच कोण विसरेल, अशा काही मॅच आहेत ज्या खूप चांगल्या झालेल्या आहेत, त्या हंगामात खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या। यावेळेला पुन्हा ब्लॉकमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला, वेग भन्नाट आहे यांच्याकडे, आणि नॉर्मली वेगवान गोलंदाजाला मी अगदी 2010 किंवा 9च्या चिरल्याच्या स्पर्धेमध्ये देखील मॅचेसमधून त्यांना खेळताना पाहिलं होतं, आणि एक असाच त्यावेळेला चर्चा झाली होती की सांगली कोल्हापूर भागातून एक खेळाडू आलाय खेळायला, तो मात्र चिरल्याच्या स्पर्धेमध्ये मॅचेस, हा नौका खेळाडू कोण आहे, परंतु तदनंतर एवढा दिवस
वेगवान गोलंदाजी चालू ठेवणं म्हणजे मागील 10-12 वर्षात जर पाहिलं तर सोपी गोष्ट नाहीये आणि या गोलंदाजाने सातत्य ते दाखवताना पाहायला मिळते आणि म्हणूनच की काय वेगवान गोलंदाज असून देखील फिटनेस खूप महत्त्वपूर्ण राहतो आणि त्यातल्या त्यात प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना तुम्हाला लगातार दौरे करावे लागतात, दिवस रात्र क्रिकेट खेळावं लागतं आणि विजयने ते जपलंय मी म्हणेल आणि त्यामुळे त्यांचं कौतुक करावं लागेल. जी आपने बहुत सही कहा, क्योंकि ये खिलाड़ी बस हमें खेलते हुए देखते हैं, दिखाई देते हैं, मगर पर्दे के पीछे बहुत मेहनत करते हैं. पंकज यादव हो, योगेश पेंडकर हो, अपने आप को फिट रखने के लिए, अपना वजन संतुलन रखने के लिए जिम में जाकर पसीना बहाते हैं और बहुत मेहनत करते हैं और इसी वजह से ये अक्सर हम देख सकते हैं कामयाबी की सीढ़ियों पर चलते हुए. ये डेड बॉल शायद करार दिया है अंपायर जी ने. अब यहां से फासला बढ़ता हुआ, दूरियां बढ़ती हुई, जीत और हार के बीच में हम देख सकते हैं बहुत सारे रनों की दरकार. इस मर्तबा फुल टॉस गेंद, उसे बहुत ही खूबसूरती के साथ एलिवेशन दिया, बहुत ही परफेक्ट टाइमिंग के साथ खेला, ताकत बिल्कुल नहीं थी. मिड विकेट सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार गेंद हवाई सफर करते हुए 6 रन के लिए, और ये बहुत ही जरूरी था बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. तसेच या ठिकाणी उपस्थित राहत आहेत या प्रहार चषकाच्या माध्यमातून माधवीताई राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष. 1 to go. त्यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असेल आणि त्याचबरोबरीने वॉर्ड क्रमांक 57 चे अध्यक्ष गौरवजी राणे साहेब हे देखील या ठिकाणी या प्रहार चषकासाठी उपस्थित राहत आहेत. दोघांचंही हार्दिक असं स्वागत असेल. स्कोर जर पाहिला तर झालाय 39 धावा धावफलकावर आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. या षटकात आल्यात आणि रन आल्यानंतर जर पाहिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढवण्याचा प्रयत्न होतोय विशाल. आणखीन एक बिग हिट, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर खूप चांगली फिल्डिंग देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बॉल अडवला जातोय पुन्हा एकदा आणि कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी. 3 धावांपासून तर नक्कीच त्या ठिकाणी रोखलं. आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. विश्वजीत त्या ठिकाणी होते आणि एक रन महत्वपूर्ण असतो अशा स्टेजला. पहा स्कोर जर पाहिला तर 40 झालाय. धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे. 73 म्हणजे अजूनही 33 धावांची आवश्यकता 2 ओव्हरमध्ये असणार आहे आणि त्यामुळे निर्णायक असतील. 12-33 म्हणजे अजूनही निर्णायक असेल ही मॅच. अशा प्रकारे रन जर आल्या, विजय पावल्याच्या या षटकात 15 रन आलेले आहेत. अशा प्रकारे रन आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं. एका बाजूला जर पाहिलं तर अनुराग आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची, परंतु विशाल शहा जे फलंदाज आहेत ते मात्र आता रंगात येताना पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईला बिलॉंग करतात, घनसोलीला बिलॉंग करतात. नवी मुंबईच्या राहुल शेट्टी आणि विशाल शाह ही जोडी पाहायला मिळत असते आणि आज जर पाहिलं तर त्यांची बॅट बोलायला सुरुवात झाली या मोठ्या स्पर्धेमध्ये. विशेष म्हणजे टर्फ क्रिकेट खूप चांगलं खेळतात आणि अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळताना त्यांना पाहायला मिळतं आणि आज या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. विशाल शाह त्यांच्यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. 12 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आणि गोलंदाजीसाठी पहा आमंत्रित करण्यात आलं आहे ते अंकुर सिंग यांना. भारतीय संघाचं कर्णधार सर सर ओके सर. अंकुर 12 बॉल शेवटचे बाकी आहेत. 33 धावांची आवश्यकता. अंकुर सिंग पहिलाच बॉल जर पाहिला तर ऑप्टमच्या बाहेर तिकडनं थोडासा वळवण्याचा प्रयत्न राहिला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर थोडासा दडपण वाढवण्याचा प्रयत्न असेल, परंतु विशाल यांना देखील प्रयत्न करावे लागतील. अशक्य ते शक्य क्रिकेटच्या खेळात जर तुम्ही केलं तरच तुमच्या नावाचा दबदबा डंका पिटला जातो आणि आज एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी विशाल शाह. अकू टप्प्याचा बॉल प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. ही संधी तर होती, एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाईल. अजूनही 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी.
एका बाजूला टर्फ एडिक्ट म्हणजेच डिंग डॉंग, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कांधारी किंग्स यांच्यातील मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नौशादभाई शिकलकर यांचं एक भव्य दिव्य आयोजन मुंबईच्या गोरेगाव मध्ये. गोरेगाव मुंबईतील एक प्रसिद्ध उपनगर, क्रिकेटसाठी देखील गेली कित्येक वर्ष प्रसिद्ध असणारं. याच गोरेगावने ऋषिकेश वैद्य दिले. यावेळेला मात्र वेगात टाकला गेला, थोडस पुढे आणि आणखी वेगात या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. आणि आता पाहूयात स्ट्राईकवर विशाल शाह येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 31 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 9 चेंडू बाकी आहेत. षटकार चौकारांची भाषा बोलावीच लागेल, त्यावेळेला मॅच जिंकली जाईल. दडपण वाढवण्याचा प्रयत्न अंकुर सिंग करतील. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. प्रहार चषकाचं क्रिकेट आपण पाहतोय. आमचे प्रहार चषकाचे सर्व कार्यकर्ते देखील अलर्ट आहेत. दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने या स्पर्धा आयोजनासाठी आपण पाहतोय. समोरच्या बाजूला जर पाहिलं तर स्क्रीनवर देखील काही प्रेक्षक मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. शिस्तबद्ध असं आयोजन देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतं. चर्चा याही स्पर्धेची सुरू असते, कोण जिंकणार. खास खर्डीवरून दिनेश शेठ पाटील हे देखील उपस्थित आहेत. श्लोक 11 संघाचे सर्व आणि येणाऱ्या कालावधीत त्यांच्याही माध्यमातून एक मोठी स्पर्धा संपूर्ण भारताला पाहायला मिळेल. तर जवळ मॅचच्या दिशेने 9 चेंडू बाकी आहेत. 31 धावांची आवश्यकता. यावेळेला फटका तर खेळला जातोय. विशाल शहा यांच्या बॅटमधून उसळी घेतली होती आणि कव्हरच्या दिशेने खेळलं. 4 धावांसाठी विशाल शहा. सर चौकार येताना पाहायला मिळतोय. जी चंदू जी, आपने अभी भी कहा कि सम्माननीय आदरणीय नौशाद भाई चिकलगार, इन्होंने क्या कमाल का यहाँ पे टूर्नामेंट आयोजित किया है. और ऐसे क्रिकेट के दीवाने हर जगह पर होना बहुत ही ज़रूरी. मैं जहाँ जहाँ जाता हूँ वहाँ पे ऐसे दीवाने मुझे देखने को मिलते हैं. हमारी अगर अलीबाग की बात करेंगे, हो यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. लोड फुलटॉस होतो, त्याला खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. अजूनही 27 धावांची आवश्यकता आणि शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. प्रयत्न तर विशाल शहा यांनी एका बाजूने केले जरूर, परंतु अजूनही मॅच दूर आहे. परंतु प्रयत्न केले तर अवघड देखील नाहीये. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळाला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. विशाल शहा एका बाजूने किल्ला लढवत असताना आपल्या संघाच्या आशा जिवंत ठेवल्या आणि या शेवटच्या बॉलवर येताना पाहायला मिळतोय चौकार. पहा, मागील 3ही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विशाल शहाने काहीतरी स्पेशल केलं. त्या अगोदर दोन्ही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेळला होता. या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार खेळला आणि 5 ओव्हर झाल्यानंतर स्कोर जर पाहिला तर 50 झालाय. अजूनही शेवटची 1 ओव्हर बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला कांधारी किंग, दुसऱ्या बाजूला टर्फ एडिक्ट. एका बाजूला विजय कांधारी, दुसऱ्या बाजूला विजय मोजार यांच्यातील हा संघर्ष. और देखिए चंदू सर, 6 गेंदों में 23 रन, ये इतिहास भी है इस मैदान का. 6 गेंदों में 23 रन यहाँ पे बन सकने की संभावना अब उजागर होती हुई. हालांकि विशाल की मैं सराहना करना चाहूंगा, जिन्होंने 3 छक्के और 3 चौकों से अपनी पारी को सजाया है, अपनी टीम को संभाला दिया है. और अनुराग उनको साथ देते हुए, अनुराग के बल्ले से भी हमें एक चौका देखने को मिला. अब 6 गेंदे 23 रन. क्या यहाँ पे मैच का होगा? क्या ये मैच गेंदबाजी करने वाली टीम जीतेगी? क्या ये बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में चला जाएगा? ये सवाल निशान है. नक्कीच या ठिकाणी ते पाहायचंय. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे. भल्या भल्या गोलंदाजांना देखील आपण मोठ्या धावसंख्या देताना पाहिलाय. ज्या क्षणाला जो चांगला खेळला तो जिंकणार, त्या क्षणाचा तो मानकरी होणार. अनुराग मोहिते थोडेसे झुंज देतात, स्ट्रगल करतायत, परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे. विजय पावले वेगाचे बादशाह म्हणून देखील ओळखले जातात, परंतु फलंदाजांनी जर कारनामा केला तर मॅच देखील जिंकू शकतात. तसं हे मैदान देखील आहे. तर पाहूया, 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 14 चेंडूमध्ये 36 धावांवर फलंदाजी करतायत विशाल शहा, तर 9 चेंडूमध्ये 8 धावांवर अनुराग मोहिते हे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच अंतिम टप्प्यात म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये आली आहेत आणि आलेत विजय पावले. पहिलाच बॉल जर पाहिलं तर अतिशय वेगात ऑफस्टंपच्या बाहेर आणि जाईल तो मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि रन घेण्याच्या प्रयत्नात अनुराग मोहिते माघारी परत आहेत.
बचे हुए 5 गेंदों में 23 रनों की जरूरत, यानी कम से कम 5 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक यहाँ पे लगाने होंगे। 3 से 4 अगर बड़े स्ट्रोक लगते हैं तो ही यहाँ पे जीत की संभावना। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज देखिए हमारे गुणलेखक प्राजक्ता मैम बताते हुए विजय पावले गेंदबाजी के मोर्चे पर। क्रितेश गरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, परंतु सर्वांच्या नजरा विशाल शहा यांच्यावर आहेत। त्यांनी एका बाजूने किल्ला लढवलाय, झुंज दिलीये, परंतु शेवट कसा होतोय पाहायचं आहे। समोर जर पाहिलं तर विजय पावले आहेत, परंतु बॅटिंग आतापर्यंत 36 धावांवर मी बॅटिंग करतोय दाखवून देत असताना विशाल शहा, क्रितेश गरत त्यांची साथ देण्यासाठी। यानंतर जर पाहिलं तर आणखी 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील। प्रहार चषकाचा आज दुसरा दिवस, दुसरी रात्री या ठिकाणी पाहायला मिळेल। उद्या देखील जर पाहिलं तर मोठमोठ्या टीम्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। आणि ही जे क्रिकेट आहे प्रहार चषकाचं, पहा क्रिकेट रसिक गोरेगावमध्ये खूप मोठ्या संख्येने क्रिकेटचे चाहते पाहायला मिळतात। गोरेगावच नाही तर आजूबाजूच्या उपनगरांमधून देखील इकडे प्रेक्षक आलेत। विशाल शहा प्रयत्न तर या ठिकाणी मोठमोठे फटके खेळण्याचा नक्कीच या ठिकाणी होईल। यावेळेला पुन्हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु दोघांनाही चकवून बॉल जातोय सीमा रेषा पार। चौकार मात्र येताना पाहायला मिळेल। पहा कशा अनोखा हेलिकॉप्टर तो देखील या फलंदाजाच्या माध्यमातून, आणि पहा 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु ताकदवान वेगवान फटका होता आणि तो मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे। मॅच अजूनही जिवंत आहे, कायम आहे। अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता जर पाहिलं तर 4 चेंडू शेवटचे आणि 19 धावांची आवश्यकता। मॅच जर टाय झाली सुपर ओव्हर असणार आहे। पाहूया काय होणार। विजय वेगवान तेज तर्रार, परंतु समोर विशाल देखील तेवढेच कल्पक आहेत। कमी गतीने बॉल आला होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि पुन्हा त्या ठिकाणी कॅच मात्र सुटली जाते। एक धाव तर घेतली गेली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विशाल होते जरूर, परंतु विजय यांनी दाखवली कल्पकता आणि विशाल यांना परतावं लागेल माघारी। परंतु त्यांची ही खेळी सर्वच लक्षात जर ठेवतील, समोर बलाढ्य संघ होता, परिस्थिती प्रतिकूल होती, परंतु त्या परिस्थितीत केलेल्या 41 धावा जरी बाद झाले असतील, सर्वांची मनं जिंकून घेतली प्रहार चषकामध्ये। टाळ्यांच्या गजरात या खेळ नवी मुंबईचं नाव, नवी मुंबईची छाप या ठिकाणी सोडताना पाहायला मिळाले। एजाज कुरेशी थोडेसे त्या ठिकाणी पुन्हा चुकले आणि पहा, परंतु विजय यांनी कल्पकता दाखवली। स्ट्राईकवर कसा जाणार नाही हा फलंदाज याची काळजी घेतली आणि रनआउट केलं गेलं। विशाल शहा यांना 41 धावांची खेळी त्यांनी सजवली। क्रितेश गरत मैदानाच्या आतमध्ये अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता आहे। म्हणजे 3ही बॉल तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचे आहेत आणि समोर जर बॉलर पाहिला तर विजय पावले आहेत। जी हाँ चंद्रकांत जी, मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट बहुत ही अनप्रेडिक्टेबल खेल है, क्योंकि मैंने मेरी जिंदगी में ऐसा मैच देखा है जहां पे 3 गेंदें और 18 रनों की जरूरत थी, तब 3 छक्के लगाए थे एक बल्लेबाज ने, उनका नाम था प्रवीण डाकी। और क्या यहाँ पे इतिहास के पन्नों पर फिर से एक बार अपना नाम दर्ज करेंगे? विजय पावले यांनी टाकलेला हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल। एखादा वेगवान गोलंदाज या एवढ्या कमी गतीने गोलंदाजी करेल तर फलंदाज प्रभावित तर होणारच, तेच या ठिकाणी पाहायला मिळालं। कशा पद्धतीने चेंडू टाकला क्रितेश पाहतच राहिले आणि मॅच मध्ये प्रवेश मात्र आता टर्फ एडिकचा झालाय। पुढच्या फेरीत जाण्याच्या दिशेनेची वाटचाल आणखी भक्कम होताना पाहायला मिळते। मॅच मधील केवळ औपचारिकता राहिली आहे। सुरुवातीला जर पाहिलं तर जेवढे फलंदाजीला आले सर्वांनी थोडं थोडं योगदान दिलं। गोलंदाजीला आल्यानंतर देखील विश्वजित ठाकूर निर्णायक राहिले, इतर गोलंदाजींनी देखील त्यांना साथ दिली आणि बघता बघता जर पाहिलं तर या मॅचवर पकड मिळवताना पाहायला मिळत आहेत। आणखी यावेळेला बिग हिट केला जातोय। या अगोदरच्या बॉलवर प्रभावित झाले, परंतु यावेळेला क्रितेशने पालघर जिल्ह्याची छाप सोडली। या फटक्यावर येतोय षटकार। वेगात चेंडू होता आणि त्याच वेगात टोलावला देखील मिड विकेटला। प्रॉपर पुल पाहायला मिळाला। अजूनही 1 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। काही चमत्कार मॅचला वाचू शकतो क्रितेश गरत। पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील।
चेंडू जर पाहिलं तर 1 आहे आणि धावा जर पाहिल्या तर 12 बनवायच्या आहेत. या मॅचच्या शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. प्रहार चषकाचं भव्य दिव्य आयोजन नौशादभाई शिकलकर यांच्या माध्यमातून. यावर्षी जर पाहिलं तर स्पर्धेचा फॉर्म्युला वेगळा आहे. आतापर्यंत ही स्पर्धा नॉकआउट पद्धतीने होत होती, परंतु यावेळेला ही स्पर्धा लीग पद्धतीच्या मॅचेसने पाहायला मिळाली. विजय यांच्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न झाला, परंतु या मॅचला खिशात घातले अलगदरित्या टर्फ एडिक्ट विजयदादा मोजार यांच्या टीमने. विजय संघाचं अभिनंदन. तर पुढच्या मॅचेससाठी शुभेच्छा असतील या टीमला देखील. आणि खूप चांगला खेळ करत असताना विजय ठरतोय या ठिकाणी टर्फ एडिक्ट. नक्की सुपर 6 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ या ठिकाणी ठरतोय टर्फ एडिक्ट. विजय संघाचं अभिनंदन आम्ही नक्कीच या ठिकाणी करू. विजयदादा मोजार आपलं, त्याचबरोबर अफजलभाई आपलं देखील आणि सर्व खेळाडूंचं देखील अभिनंदन असेल. यानंतर होईल यानंतरच्या मॅचचा महत्वपूर्ण मॅचचा टॉस आणि त्याचबरोबरीने मान्यवरांच्या स्वागताकडे देखील त्यानंतर आम्ही नक्कीच वळणार आहोत. आणि